धाराशिव जिल्ह्यातील बहुचर्चित कृषी निविष्ठा घोटाळ्यात अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली। एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनेतील अनियमिततेप्रकरणी चौकशीअंती 17 अधिकारी दोषी ठरलेत। त्यापैकी 15 कृषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई केली। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ओंकार कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। ओंकार, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, जर पाहिलं तर जानेवारी महिन्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल 22 कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठांचं जे आहे ते वाटप करण्यात आलेलं होतं। या वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात येत होता। या अनुषंगाने अनेक तक्रारी देखील दाखल झालेल्या होत्या। धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी याबाबत आवाज उठवलेला पाहायला मिळाला। त्याचबरोबर येथील एक शेतकरी नेते असलेले अमोल जाधव यांनी देखील या संदर्भातील पाठपुरावा जो आहे तो केलेला पाहायला मिळाला होता। याच अनुषंगाने एक विभागीय समिती देखील स्थापन करण्यात आलेली होती। या विभागीय समितीनं गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचं चावडी वाचन केलं आणि खरंच या निविष्ठांचं वाटप झालंय का याची पडताळणी जी आहे ती केलेली आहे। आणि या संपूर्ण अंती जर बघायला गेलं तर याचा अहवाल जो आहे तो सुपूर्द करण्यात आला आणि त्यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आता मोठी कारवाई केलेली पाहायला मिळते। 17 जणांना याच्यामध्ये दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्यापैकी 15 कृषी विभागातील अधिकाऱ्यांचं जे निलंबन आहे ते करण्यात आलेलं आहे। यात महत्वाची गंभीर बाब जी अशी आहे की जिल्हा कृषी अधीक्षक पदावर असलेल्या जे काही अधिकारी आहेत त्यांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे। त्याचबरोबर अनेक तालुका कृषी अधिकारी असतील, कृषी विभागातील जे काही मोठे अधिकारी आहेत त्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। एनडीटीव्ही मराठीने देखील जर बघायला गेलं तर सुरुवातीपासूनच या बातमी जी आहे ती लावून धरलेली पाहायला मिळते। याचा पाठपुरावा एनडीटीव्ही मराठीनं वारंवार केलेला पाहायला मिळतो आणि संपूर्ण या पाठपुराव्याला हे यश मिळालेलं पाहायला मिळतंय। मात्र असं जरी असलं तरी देखील आता केवळ निलंबनावरच न राहता यातील जे काही दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल व्हावेत अशी मागणी जी आहे ती कुठेतरी शेतकऱ्यांकडून करताना पाहायला मिळते। सौरभ, निश्चितच ओंकार, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।